लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगलेला आहे। हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीकडून बाबुराव कदम यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या चेहऱ्याला नापसंती दर्शवत हिंगोली भाजपमधील 3 भाजपच्या नेत्यांनी जे ते अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यापैकी 2 नेत्यांनी जे ते उमेदवारी मागे घेतली, परंतु शिवाजीराव जाधव जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली। काय कारण आहे, कशामुळे त्यांनी उमेदवारी कायम ठेवली, या विषयावर बोलण्यासाठी स्वतः शिवाजीराव आहेत। साहेब, उमेदवारी कायम ठेवली, काय कारण आहे? गेल्या 10-12 वर्षापासून मी हिंगोली लोकसभा, वसमत विधानसभा इथे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून दिल्लीची मोठी प्रॅक्टिस सोडून मी या भागात आलो। वडील आमदार होते आणि हे करत असताना मला 2दा विधानसभेला संधी मिळाली। 2014 असेल, 2019 असेल। 2019ला जेव्हा पार्लमेंटच्या निवडणुका होत्या त्यावेळेस मला लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने जवळजवळ फायनल केली होती, असं स्वतः त्यावेळेसचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सर्व आमच्या शिष्टमंडळाला बोलले। ते आमचं शिष्टमंडळ शिवसेनेकडून ही जागा मागण्यासाठी गेलं होतं, पण युतीच्या लिमिटेशन्स असतात म्हणून आम्हाला दिलं नाही। आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि जनतेच्या आग्रहास्तव मी अपक्ष फॉर्म भरला, कारण मी 2012 पासून या मतदारसंघात सतत संपर्कात आहे। समाजोपयोगी कामं केलेली आहेत, सगळ्यांना मी परिचित आहे। आणि अपक्ष फॉर्म भरलेला असताना मला असं आश्वासन देण्यात आलं की पुढचे विधान परिषद सदस्य तुम्हाला देऊ, आणि म्हणून मी फॉर्म परत घेतला। परत विधानसभा आली, त्यावेळेस परत युती केली माझा हे असताना, आणि मला अपक्ष उभं राहावं लागलं त्यावेळेस। आणि मला जर चिन्ह असतं तर त्याच वेळेस मी आमदार झालो असतो। 10 वर्ष पक्ष संघटना आम्ही मजबूत केलं वसमतला, जिथे भारतीय जनता पक्षाचं नाव सुद्धा नव्हतं। पंचायत समिती एखादी सत्ता आणली, 6 जिल्हा परिषद सदस्य, 2दा साखर कारखान्याला आम्ही निवडणूक जिंकली, पूर्णा साखर कारखान्यात 5 संचालक निवडून आले। बरीचशी आम्ही समाजसेवेची कामं तिथे केली। करोनामध्ये अन्नदान असेल, जे आजतागत चालू आहे सरकारी दवाखान्यात, मी हे करत असतो। त्याच्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कुटुंबांना मदत असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी, नोकरी मिळावे, महाआरोग्य शिबिर, सगळं सांगते तुमची चांगली कामं, परंतु तुमच्यावर हाही एक आरोप केला जातो की टोकाई साखर कारखान्यातील शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही, ते पैसे द्यावे अशी शेतकरी मागणी करतायत, तिथं काय अडचणी आल्या? टोकाई सहकारी साखर कारखाना माझ्या राहतं घर गहाण ठेवून मी पैसे उभे केले आणि कारखाना 17 वर्ष बंद पडलेला कारखाना सुरू केला। आणि दरवर्षी काही ना काही अडचणी यायच्या, कधी ऊस जास्त असला तर भाव नसायचा, आणि भाव असला तर ऊस आमच्याकडे नसायचा। आणि 4-5 वर्ष आम्हाला बँकेचं कर्ज मिळालं नाही, 2 वर्ष तर अतिशय आर्थिक अडचणीत, आणि आम्ही बराच पाठपुरावा केला कर्जासाठी, आणि केंद्र शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे। आत्ता रिसेंटली तुम्हाला माहिती आहे बड्या नेत्यांच्या कारखान्यांना 200-200 कोटी रुपये कर्ज मिळालं। मला फक्त 13 कोटी FRP आहे, 100-100, 200-200 कोटी रुपये FRP शिल्लक आहे कारखान्यांकडे, पण मला मदत मिळाली नाही। पण आम्ही निश्चित शेतकऱ्याचा एक पैसा सुद्धा आम्ही बुडवणार नाही। तिथे खाजगी बँकेकडे कर्ज प्रस्ताव दाखल आहे, लवकरच त्यांना पैसे मिळतील। बरं, तुम्ही भाजपचे नेते आहात, जिल्हाध्यक्ष राहिलेले आहात, माजी जिल्हाध्यक्ष होतात तुम्ही। युतीमध्ये हिंगोलीची जागा शिवसेनेला गेली, तुम्ही उमेदवारी भरल्यानं तो फटका बसू शकतो युतीच्या उमेदवाराला? फटका बसेल का नाही मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे मी निश्चित निवडून येणार आहे। ते आज अपक्ष उमेदवार इथून मी निवडून येणार आहे, फटका नाही, ती माझीच सीट लागणार आहे। बरं, काल उमेदवारी मागे घेण्यासाठी हिंगोलीत भाजपचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यामध्ये श्रीकांत पाटील, गिरीश महाजन, भागवत कराड मंत्री आहेत, ते पण आले होते। तुमच्याशी काही भाजपच्या ह्या शिष्टमंडळाचा किंवा वरिष्ठ नेत्यांचा काही संवाद झाला, चर्चा झाली, काय म्हणाल? मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, भागवत कराडजी, श्रीकांत भारतीय, सर्वांचं माझं बोलणं झालं। मी माझी भूमिका स्पष्ट केली की मी यावेळेस अपक्ष उभे राहणार आहे। 10-12 वर्ष मी इकडे राजकारणामध्ये मी आलेलो आहे, आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत परत तुमची युती होईल, आणि परत युती झाल्यावर परत तिथे अजितदादा गटाचे आमदार आहेत,
त्यांना तिकीट मिळेल. म्हणजे मला कुठेच संधी मिळाली नाही. आम्ही फक्त बूथ लेवलला काम करायचं, झूम मिटिंग्ज अटेंड करायच्या. आमच्याकडे लक्ष नाही, आमच्याकडे फंड्स दिले नाही. अशा परिस्थितीत सर्व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. बरं, कोणचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारामध्ये जाणार आहात? कोणत्या मुद्द्यांच्या आधारे बेसवर तुम्ही मतदारांना मतदान मागणार आहात? मी मतदारांना एवढेच विनंती करणार आहे की तुम्ही जे उमेदवार आहेत उभे राहिलेले त्यांच्यात तुलना करा. जो कोणी उमेदवार तुम्हाला सक्षम वाटेल, ज्याचं काही आता माझं बॅकग्राऊंड, मी अमेरिकेत शिक्षण घेतलेलं, तिथे नोकरी केलेली, आज 35 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली आणि 8 वर्ष तिथे प्रेसिडेंट होतो. आणि तिथे विषय सांगायचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक स्कीम राबवली होती 2013 पासून. 5 लाख रुपये मेडिकल इन्शुरन्स आम्ही वकिलांना मोफत देत आहोत. अजूनही चालू आहे मेडिकल इन्शुरन्स. ते मगाशी टोकाई कारखान्याच्या विषयी आता एक सांगायचं राहिलं, टोकाई कारखाना असेल किंवा 10-12 वर्षामध्ये मी जे काही आता इकडे आहे त्यामुळे माझं वैयक्तिक फार मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, मानसिक त्रास झालेला आहे मला, मी कुटुंबाला त्रास झालेला आहे. 2000 पहिली जी निवडणूक 2014ला मी लढवली आणि त्यावेळेस जे ॲफिडेविट केलं माझ्या प्रॉपर्टीच्या बाबतीत आणि आता 2024 जे ॲफिडेविट केलं आहे याची तुलना जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की या 10-12 वर्षामध्ये मी वसमतची माझी सगळी प्रॉपर्टी विकली, मी नांदेडची प्रॉपर्टी विकली, पुणे, मुंबई, दिल्ली, नोएडा करोडो रुपयाची प्रॉपर्टी विकली आणि माझ्या नावाने फक्त आता 66 गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. 50 एकर बागायती जमीन मी वसमतची या सगळ्या प्रक्रियेमध्ये या टोकाई साखर कारखाना असेल, 2दा निवडणुका लढवणं असतील, यामध्ये मला खूप प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे असं ठरवलं आहे मी ही माझी शेवटची निवडणूक असेल. मी फक्त इथे पैसे कमवायला आलो नव्हतो, मला इथे समाजसेवा करायची होती. या हिंगोली जिल्हा जो सर्वात मागासलेला जिल्हा आहे, यामध्ये इथं प्रकल्प आणायचे आहेत, मेडिकल कॉलेजेस वगैरे आणायचं आहे. इथे काही अधूचा आपला प्रश्न आहे, सिंचन प्रकल्प आणायचे आहेत, वैद्यकीय इथे चांगले. हे जरी समस्या झाल्या तर तुम्ही म्हणताय आता ही शेवटची निवडणूक आहे, यानंतर काय असणार, काय करणार शिवाय जातो? मी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिसला जाणार आहे. माझ्या मिसेसचा गारमेंटचा व्यवसाय आहे आणि इथे मी या भागात येत राहणार. माझे वडील आहेत, मी इथं समाजसेवा करणार आहे, फक्त समाजसेवा. मी राजकारणात कुठलीही निवडणूक लढवणार नाही. जर या निवडणुकीत अपयश मला जर आलं, आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो मला अपयश येणार नाही, मी निवडून येईन, निश्चित निवडून आहे. 26 तारखेला मतदान आहे आणि माझी निशाणी आहे अंगठी. तर हे होते अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव. जर या निवडणुकीमध्ये अपयश आलं तर नंतर मी फक्त समाजसेवा करणार आहे, कुठलीही निवडणूक लढणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जेव्हा मी राजकारण करतो तेव्हा माझी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी विकलेली आहे आणि त्यामधून हे राजकारण करतोय. त्यामुळं आता राजकारणात जर पराभूत झालो तर राजकारण केलं जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी माझ्याशी बोलताना गेली. त्यामुळे आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.